वर्ग समीकरणांचे उपयोजन. ठीक आहे, तो सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की जे काही एक टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल दिलेले सोडवलेली उदाहरणं आहेत ती सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असतात. बोर्डाच्या एक्झाममध्ये ती विचारली जाऊ शकतात. फक्त नंबर्स चेंज करून येऊ शकतात किंवा नावं त्याच्यामध्ये थोडेफार चेंज होऊ शकतात. ठीक आहे, आणि ती उदाहरणं अतिशय महत्त्वाची आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 जे आहे ते सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, त्यापूर्वी आपण ती सोडवलेली उदाहरणे जी आहेत सॉल्ड एक्झाम्पल जी आहे ती व्यवस्थित समजून घेऊया. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे. देयर इज अ रेक्टँग्युलर ओनियन स्टोअर हाऊस इन द फार्म ऑफ मिस्टर रत्नाकर राव ॲट तिवासा. जे तिवासा या ठिकाणी मिस्टर रत्नाकर राव जे आहेत त्यांचे एक रेक्टँग्युलर आकाराचं म्हणजे आयताकार काय आहे ओनियन फार्म हाऊस आहे. कांद्याची चाळ ज्याला आपण मराठीतून म्हणतो. ठीक आहे, कसं आहे ते रेक्टँग्युलर आहे. इथे आपण ड्रॉ करून घेऊया. रेक्टँग्युलर समजा काय आहे ते ओनियन स्टोअर हाऊस आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलंय. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बेस इज मोर दॅन इट्स ब्रेथ बाय 7 मीटर अँड डायगोनल इज मोर दॅन लेंथ बाय 1 मीटर. आता इथे सर्वात महत्त्वाचं काय दिलेलं आहे की कंपॅरिझन केलेलं आहे. काय लेंथचं कंपॅरिझन कशासोबत केलेलं आहे, ब्रेथ सोबत केलेलं आहे. म्हणजे लांबीची तुलना रुंदी सोबत केलेली आहे. ठीक आहे, तर बघा काय सांगितलं की जी काही लेंथ आहे ती ब्रेथ पेक्षा 5 मीटरने कशी आहे जास्त आहे. सॉरी 5 नाही 7 मीटरने कशी आहे जास्त आहे. आणि त्यानंतर पुन्हा काय सांगितलेलं आहे की जी डायगोनल आहे त्या रेक्टँग्युलर फार्म हाऊसची जी डायगोनल आहे कर्ण आहे तो कर्ण लेंथ पेक्षा 1 मीटरने काय आहे जास्त. बघा आता इथे सर्वात पहिले लेंथचं कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, ब्रेथ सोबत केलेलं आहे. रुंदी सोबत लांबीची तुलना झालेली आहे. तर तुम्हाला आता इथे प्रश्न पडत असेल की नेमकं एक्स कोणाला आपण गृहीत धरायचं, कन्सिडर करायचं. सर्वात पहिली स्टेटमेंट काय कळालं तुम्हाला, लेंथची कंपॅरिझन कोणासोबत झालेली, ब्रेथ सोबत. मग काय करायचं आपण त्या ब्रेथला एक्स कन्सिडर करायचं. कोणाला, ब्रेथला. ठीक आहे, तर बघा आपण ब्रेथ घेतली एक्स. ठीक आहे, आणि काय सांगितले की लेंथ जी आहे ती ब्रेथ पेक्षा कितीने मोठी आहे, 7 मीटर. याचा अर्थ इथे ब्रेथ किती आहे एक्स, त्यामध्ये जर आपण 7 मीटर्स ऍड केले तर ती काय होणार लेंथ होईल. आणि पुन्हा काय सांगितलेलं आहे नेक्स्ट की जी काही डायगोनल आहे त्या रेक्टँग्युलर स्टोअर हाऊसची डायगोनल ती लेंथ पेक्षा कशी आहे 1 मीटरने जास्त आहे. याचा अर्थ x + 7 + 1 मीटर अशा पद्धतीने दिलेलं. लेंथ मध्ये +1 काय केला ऍड केला मग ते काय होणार डायगोनल होणार. ठीक आहे, कळालं. आणि नेक्स्ट आपल्याला काय शोधायचं आहे, फाइंड लेंथ अँड ब्रेथ ऑफ द स्टोअर हाऊस. तर आपल्याला त्या स्टोअर हाऊसची त्या चाळीची आपल्याला लांबी आणि रुंदी म्हणजेच लेंथ आणि ब्रेथ फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, बघूया. आता सर्वात पहिले आपल्याला कळालंय की आपल्याला एक्स कशाला कन्सिडर करायचंय. मग इथे लिहिणार काय, लेंथ ऑफ ब्रेथ of the storehouse be x मीटर. किती घेतली आहे, x मीटर घेतली. ठीक आहे, therefore मग लेंथ किती होणार, लेंथ किती होणार x + 7 कारण की ब्रेथ पेक्षा 7 मीटरने जास्त आहे. अँड डायगोनल, डायगोनल म्हणजे कर्ण काय होणार x + 7 + 1 बरोबर म्हणजेच x + 8 मीटर होणार. 7 + 1 किती होईल 8. ही झाली डायगोनल म्हणजेच कर्ण आपल्याला भेटला. आता आपल्याला माहिती आहे की हा रेक्टँग्युलर आहे, रेक्टँग्युलर स्टोअर हाऊस आहे, आयताकार आहे. याचा अर्थ इथे किती डिग्रीचा अँगल असणार 90 डिग्रीचा बरोबर. तर मग हा त्रिकोण जो आहे तो कुठला त्रिकोण होईल, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल होईल. तर आपल्याला इथे पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपण पायथागोरसचा थेरम यूज करू. बघा, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम नुसार काय डायगोनल आपल्याला माहिती आहे हा कर्ण आहे याचा स्क्वेअर म्हणजेच कोणाचा x + 8 स्क्वेअर, x + 8 स्क्वेअर इज इक्वल टू
x प्लस 7 स्क्वेअर, राईट, ही एक साइड आहे म्हणून तिचा स्क्वेअर केला, प्लस दुसरी साइड कुठली आहे x, तिचा आपण स्क्वेअर करूया. याला आपल्याला आता काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे, विस्तारित स्वरूपात लिहायचे. मग कसं लिहिणार, a + b स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार डायरेक्टली लिहूया. x स्क्वेअर प्लस 8 टू जा किती होईल 16, x प्लस 8 चा स्क्वेअर किती होणार 64, बरोबर. ठीक आहे, याला काय करतो एकदा तुम्हाला समजण्यासाठी म्हणून व्यवस्थित लिहून घेतो. x स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 8x प्लस 8 स्क्वेअर. ठीक आहे, आता याला लिहिलेलं आहे त्या पद्धतीने. याला कसं लिहिते, याला डायरेक्टली लिहितो, इथे 2 येणार, बरोबर. x स्क्वेअर प्लस 7 टू जा 14 x प्लस 49, 7 चा स्क्वेअर किती येणार 49 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, x स्क्वेअर 8 टू जा 16 x प्लस 8 चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 14x प्लस 49 प्लस x स्क्वेअर, बरोबर. ठीक आहे, आता नेक्स्ट x स्क्वेअर प्लस 16x प्लस 64 इज इक्वल टू x स्क्वेअर किती होणार 2x स्क्वेअर प्लस 14x प्लस 49. आता लक्षात घ्यायचं इथे की इकडच्या व्हॅल्यूज इकडे आणायच्या की इकडच्या व्हॅल्यूज इकडे घेऊन जायच्या. हे कशावर डिपेंड असतं, या x स्क्वेअर. ठीक आहे, इथे 1 कोएफिशिएंट आहे, इकडे किती आहे 2 कोएफिशिएंट आहे. तर काय करायचं, ह्या सर्व व्हॅल्यूज आपण तिकडे घेऊन जायच्या आहे. ठीक आहे, बघा x स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर आहे, तर हा x स्क्वेअर ची जी काही व्हॅल्यू आहे x स्क्वेअर जो आहे तो आपण इकडे घेऊन जाऊया आणि त्यासोबतच हे सर्व नंबर सुद्धा आपण तिकडे घेऊन जाऊया. मग या साइडला राहील काय, फक्त 0 राहील, बरोबर. 0 इज इक्वल टू 2x स्क्वेअर हा प्लस x स्क्वेअर इकडे आला मायनस x स्क्वेअर प्लस 14x आहे इथे, इथे किती आहे प्लस 16x, तिकडे गेल्यावर काय होतील मायनस 16x प्लस 49, हे प्लस 64 तिकडे गेल्यावर काय होतील मायनस 64, बरोबर. आता लिहून घेऊया, ही साइड डायरेक्ट आपण आता इकडे लिहूया. 2x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर किती होणार x स्क्वेअर प्लस 14x मायनस 16x, 16 मायनस 14 प्लस मायनस सबट्रॅक्शन होईल मायनस 2x, इथे सुद्धा सबट्रॅक्शन होईल. 64 मायनस 49 किती होणार मायनस 15 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने इथे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. आता याला आपण काय करूया सॉल्व्ह करूया. ठीक आहे, लेट्स सॉल्व्ह इट. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन 15 येईल असे दोन नंबर फाइंड आउट करायचे. 15 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे, दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आणि त्यांचं सबट्रॅक्शन मायनस साइन म्हणून त्यांचं सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 2. कुठले नंबर्स आहेत 5 3 जा, बरोबर. 5 3 जा 15, 5 मायनस 3 किती होणार 2 होणार. इथे दोन्हीकडे मायनस साइन आहे, याचा अर्थ ग्रेटर नंबर काय घ्यायचा आपण मायनस. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, लिहून घेऊया. कसं लिहिणार याला, x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3x मायनस 15 इज इक्वल टू 0. या पद्धतीने लिहून घेतलं. ठीक आहे, हे रफ करतो फिगर. कसं सॉल्व करणार याला, x कॉमन काढला, x मायनस 5 राहिलं ब्रॅकेट मध्ये, बरोबर, प्लस x स्क्वेअर मधून x काढला आणि इथून 5x मधून एक x काढला, म्हणजे इथे राहिला एक x मायनस 5 फक्त. 3 आणि 15 3 च्या टेबल मध्ये येतं म्हणून 3 कॉमन काढला, 3 1 जा 3 राहिला फक्त काय इथे x मायनस 3 5 जा 15 इज इक्वल टू 0. देयरफॉर x मायनस 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेट, आता इथून आपण काय केलं x मायनस 5 कॉमन काढलं, राहिलं काय काय x प्लस 3 is equal to 0. Therefore, x minus 5 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. मायनस व्हॅल्यू तिकडे गेल्यावर काय होणार प्लस, म्हणजे x is equal to किती आलं 5 और x is equal to minus 3. आता नेमकी व्हॅल्यू कुठली घ्यायची, तर आपल्याला इथे लेंथ दिलेली आणि लेंथ ही कधीच निगेटिव्ह नसते, ती आपण घेऊन घ्यायची. Length but
but length is never negative. म्हणजे लांबी ही कधीही ऋण नसते, म्हणून x is not equal to -3. x ची व्हॅल्यू -3 नसणार आहे, म्हणून x बरोबर काय असणार आहे 5. याचा अर्थ x काय कन्सिडर केलं होतं आपण, लेंथ ऑफ ब्रीडची लेंथ आपण कन्सिडर केली होती. ठीक आहे, तर बघा therefore breadth is equal to 5 meter and length is equal to 5 plus 7 म्हणजे किती होईल 12 मीटर. मग लास्टला आपण लिहून घेऊया therefore breadth, length and breadth of rectangular storehouse are 12 meter and 5 meter respectively. म्हणजे आयताकार स्टोअर हाऊसचं म्हणजे चाळीची लांबी आणि रुंदी 12 मीटर, अनुक्रमे 12 मीटर आणि 5 मीटर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की इथे यामध्ये x कोणाला कन्सिडर करायचं असतं. लक्षात असू द्यायचं की ज्या सोबत कंपॅरिझन केलेलं असतं शक्यतो त्यालाच आपल्याला x कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते एक सॉल्व्ड एक्झाम्पल जे आहे बघितलं. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 360 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे एक ट्रेन आहे ती एक समान गतीने 360 किलोमीटर अंतर काय करते ट्रॅव्हल करते आहे. ठीक आहे, एक समान गती युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे, नंतर काय सांगितलेलं आहे द स्पीड ऑफ द ट्रेन इज इनक्रीज बाय 5 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 48 मिनिट्स लेस टू कव्हर द सेम डिस्टन्स. आता सर्वात पहिले हे समजून घेताना ज्यावेळेस ती सुरुवातीला जी काही तिची स्पीड होती त्या स्पीडनुसार ती 360 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करते, त्यावेळेस पण तिला काहीतरी वेळ लागला असेल. मग त्या वेळेचं कंपॅरिझन आता इथे झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस जर का आपण त्या ट्रेनची स्पीड 5 किलोमीटर पर आवरने जर वाढवली, इन्क्रीज केली, तर पहिले जेवढा वेळ लागला होता त्या वेळेपेक्षा 48 मिनिट्स म्हणजे 48 मिनिट काय होत आहेत कमी लागत आहेत. 5 किलोमीटर पर आवरने स्पीड वाढवला तर. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलं फाइंड द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. मग आपल्याला इनिशियल स्पीडच आपल्याला शोधायची आहे की सुरुवातीला तिचा त्या ट्रेनचा स्पीड किती होता. ठीक आहे, तर आता इथे बघा इथे आपल्याला सर्वात पहिले कन्सिडर करावं काय लागणार. मग इनिशियल स्पीड आपण काय करूयात x कन्सिडर करूयात. लेट इनिशियल स्पीड of the train be x किलोमीटर पर आवर. x किलोमीटर पर आवर ही तिची आपण काय घेतली इनिशियल स्पीड घेतली. ठीक आहे, तर मग स्पीड वाढवल्यानंतर तिचे स्पीड किती वाढवला होता नंतर 5 किलोमीटर पर आवरने वाढवला होता. म्हणजे आपण लिहिया ही इनिशियल स्पीड झाली. मग इथे लिहिया नेक्स्ट काय आहे न्यू स्पीड. समजा काय गृहीत धरूया आपण न्यू स्पीड काय होणार त्याची न्यू स्पीड इज इक्वल टू काय होईल x प्लस 5 किलोमीटर पर आवर. बरोबर, x प्लस 5 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने नवीन स्पीड आपल्याला भेटेल तिथे. नेक्स्ट आता बघा इनिशियल स्पीड आपल्याला x कन्सिडर केली जी की शोधायची आहे. न्यू स्पीड काय होणार x प्लस 5 किलोमीटर पर आवर होणार. आता दिलेलं काय आपल्याला डिस्टन्स ते सांगितलेले डिस्टन्स तेवढंच ट्रॅव्हल करणार आहे. मग या स्पीडने असू दे किंवा या स्पीडने असू दे. आणि 48 मिनिट जे आहे ही स्पीड असताना 48 मिनिट्स काय लागलेले कमी लागलेले. इथे सर्वात पहिले आपण काय करूया की इनिशियल स्पीड x किलोमीटर पर आवर असताना तिला किती वेळ लागला आणि x प्लस 5 किलोमीटर म्हणजे नवीन स्पीड नुसार तिला किती वेळ लागला हे सर्वात पहिले आपण शोधून घेऊ. म्हणजे काय होईल पहिल्या
वेळेस जो काही आहे इनिशियल स्पीडनुसार जो काही वेळ लागला असेल त्यातून आपण जो स्पीड वाढवल्यानंतर लागलेला जो वेळ आहे तो जर मायनस केला तर तिथे 48 मिनिट शिल्लक राहायला पाहिजे. बरोबर, कमी लागले म्हणून 48 मिनिट्स काय होतील, शिल्लक राहतील. बरोबर, तर त्यानुसार आपण काय करूयात, सर्वात पहिले टाइम शोधूयात. मग टाइम साठी आपल्याकडे सूत्र काय आहे, आपल्याला माहिती स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, टाइम फाइंड आउट करायचंय. म्हणून तो फॉर्म्युला काय होणार, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. आता या फॉर्म्युलेचा यूज करून आपण काय करूयात, इनिशियल स्पीड नुसार किती वेळ लागला ते आपण शोधून घेऊया. लेट टाइम टेकन बाय ट्रेन टू ट्रॅव्हल 360 किलोमीटर with speed x किलोमीटर पर आवर इज इक्वल टू, आता डायरेक्ट काय लिहिलं बघा, द टाइम टेकन बाय ट्रेन टू ट्रॅव्हल 360 किलोमीटर विथ स्पीड x किलोमीटर पर आवर. किती वेळ लागला, डिस्टन्स किती आहे 360 किलोमीटर, वेळ स्पीड किती तिचा x, म्हणजे आपण गृहीत धरूयात की हे काय आहे तिला लागलेला वेळ. ठीक आहे. त्यानंतर नवीन स्पीडने किती वेळ लागला ते शोधून घेऊया. देयरफॉर and time taken by train after increasing the speed, is equal to काय होणार, 360 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आणि तिचा स्पीड किती आहे, नवीन स्पीड x + 5. बरोबर, एवढा वेळ लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल बघा, इनिशियल लागलेला जो काही वेळ आहे इनिशियल टाइम मधून जर न्यू टाइम आपण मायनस केला तर आपल्याला 48 मिनिट्स भेटतील. समजा गृहीत धरू की पहिले तिला 10 मिनिटं लागले होते आणि आता तिला 2 मिनिट कमी लागले, याचा अर्थ आता तिला किती वेळ लागला, 8 मिनिट. म्हणजे 10 मधून 8 मायनस केले तर आपल्याला किती भेटतील, 2 भेटतील. त्याच पद्धतीने from given condition, आता दिलेल्या कंडिशन नुसार आपण त्याला लिहून घेऊया. काय दिलेलं आहे की जो इनिशियल टाइम आहे त्यातून जर आपण नवीन टाइम जर मायनस केला तर किती मिनिट राहत आहेत, 48. परंतु एक लक्षात घ्या, हा टाइम आवर मध्ये घेतलेला आहे आणि हे आपल्याला काय दिलेलं आहे, मिनिट्स दिलेले आहेत. मग हे मिनिट्स दिलेले तर याला आपल्याला आवर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. आवर मधून आवर मायनस केल्यानंतर आवरच शिल्लक राहायला पाहिजे, तासातून तास मायनस केल्यानंतर तासच शिल्लक राहायला पाहिजे, मिनिट नाही. म्हणून या 48 मिनिटला तासांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला 60 ने डिवाइड करायचं, 60 ने डिवाइड करायचं. ठीक आहे. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. x + 5 ने 360 ने x + 5 ला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. नेक्स्ट मायनस 360x आणि खाली x² + 5x होणार, म्हणजे x आणि या ब्रॅकेटचं काय होणार, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू. आता इथे जर आपण याला 12 ने डिवाइड केलं, 12 4 जा 48 आणि 12 5 जा 16, म्हणजे किती आलं, 4/5. ठीक आहे. नेक्स्ट 360 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 360x प्लस 360 मल्टिप्लाय बाय 5, 5 0 जा 0, 5 6 जा 30, 3 5 3 जा 8, 15 आणि 15 आणि 3 18, मायनस 360 x अपॉन x² + 5x इज इक्वल टू 4/5. आता लक्षात घ्या, प्लस 360x आहे आणि इथे काय आहे, मायनस 360x आहे. हे दोन्ही काय होते, कट राहिलं काय, फक्त इथे 1800. देयरफॉर आता हा 5 इकडे डिवायडेशन मध्ये इकडे आणि यात मल्टिप्लिकेशन मध्ये, या 5 चं आणि याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण डायरेक्टली. 5 0 जा 0,
500 8 5 जा 40 आणि इथे आले 4 बरोबर 8 पंचे 40 ठीक आहे ना आणि 5 1 5 आणि 4 9 9000 इज इक्वल टू 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू हे जे ब्रॅकेट आहे ते इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करून घेऊया 4x² प्लस 20x 4 5 जा 20x होणार राईट तर बघा 4x² याला प्रॉपर लिहून घेऊया हे प्लस 900 तिकडे गेले मायनस 9000 होतील सॉरी मायनस 9000 इज इक्वल टू 0 या पूर्ण इक्वेशनला आपण 4 ने डिवाइड करूया डिवाइडिंग above equation by 4 x² plus 5x minus 4 2 जा 8 4 2 जा 8 4 5 जा 20 आणि 5 सॉरी 4 0 जा 0 अशा पद्धतीने हे इक्वेशन आलं आता आपल्याला काय करायचं आहे 2250 मल्टिप्लिकेशन येईल असे आपल्याला दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आणि त्यांचं सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 5 यायला पाहिजे याचा अर्थ ते जवळपासचे नंबर असणार आहे आता हे नंबर शोधायचे कसे इथे काय दिलेलं आहे 0 लक्षात घ्या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना 0 केव्हा येणार दोन्ही पैकी एका संख्येच्या शेवटी 0 असलं तर शेवटी काय येत असतं 0 येत असतं आणि फरक 5 येण्यासाठी असे नंबर असणं गरजेचे आहे 40 मधून 35 गेले किती येणार 5 उरणार आणि 5 आणि 0 चं मल्टिप्लिकेशन किती येणार 0 अशा पद्धतीचे ते नंबर असतील परंतु 4 3 जा 12 होईल याचा अर्थ ते नाही येणार मग ते नंबर्स कुठले असणार आहेत 50 मल्टिप्लाय बाय 45 करून बघूया 50 मधून 45 गेले किती राहतात 5 राहतात 0 5 5 जा 25 4 0 जा 0 4 5 जा 20 0 5 2 2 राइट आणि 50 मधून मायनस केले 45 तर किती राहणार आहे 5 येणार आहे प्लस साइन आहे इथे याचा अर्थ ग्रेटर नंबर प्लस असणार प्लस 50x मायनस 45x मायनस 2250 इज इक्वल टू 0 x कॉमन काढून घेऊयात x प्लस 50 बरोबर मायनस 45 कॉमन येतील राहील काय x मायनस चं साइन काय होईल प्लस कारण की मायनस कॉमन काढलेला आहे आपण 50 इज इक्वल टू 0 therefore x plus 50 and x minus 45 is equal to 0 नेक्स्ट सॉल्व करूया आपण त्याला पुढे तर बघा x plus 50 is equal to किती आलं 0 or x minus 45 is equal to 0 therefore x is equal to minus प्लस 50 आहे तिकडे गेल्यावर मायनस 50 होतील और हे मायनस 45 तिकडे गेल्यावर काय होतील प्लस 45 बरोबर का परंतु इथे लिहूया स्पीड ही कधीच निगेटिव्ह नसते स्पीड निगेटिव्ह असते का वेग हा कधीही ऋण नसतो म्हणून इथे लिहून घेऊ बट स्पीड इज नेव्हर निगेटिव्ह स्पीड कधीही निगेटिव्ह नसते म्हणून x is not equal to minus 50 therefore initial speed आता फक्त आपल्याला इनिशियल स्पीड शोधायची होती इनिशियल स्पीड जी की आपण x च घेतली होती इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन is 45 किलोमीटर पर आवर म्हणजे तिची इनिशियल स्पीड किती असणार आहे 45 किलोमीटर पर आवर अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं अतिशय इझी एक्झाम्पल्स आहेत आणि एक्झाम्पल्स बघत असताना ज्यावेळेस तुम्हाला डिस्टन्स टाइम स्पीड याच्याशी संबंध आला असेल तर तुम्हाला हे सूत्र तिथे कंपल्सरी वापरून आपल्याला इक्वेशन्स तयार करावे लागतील ठीक आहे इझी एक्झाम्पल्स आहे फक्त स्टेप बाय स्टेप समजून घ्यायची गरज आहे हे एक्झाम्पल्स सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स जे आहेत नंबर चेंज करून नाव चेंज करून तुम्हाला एग्जाम मध्ये विचारू शकतात ठीक आहे तर आपण आता काय करूया प्रॅक्टिस सेट 2.5 सॉरी 2.6 जे आहे ते सॉल्व करूया
चला तर आता प्रॅक्टिस सेट 2.6 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा आपल्याला. द प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Then find her present age. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय दिलं काय आहे सर्वात महत्त्वाचं ते लक्षात घ्या आणि शोधायचं काय. आपल्याला सध्याचं वय शोधायचं, प्रेझेंट एज शोधायचं आहे प्रगतीचं. दिलेलं काय त्यांनी सांगितलंय की प्रॉडक्ट म्हणजे काय, गुणाकार. 2 वर्षापूर्वी जे प्रगतीचं वय होतं आणि 3 वर्षानंतर जे प्रगतीचं वय होणार आहे त्यांचं जर आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं, जर गुणाकार केला तर ते 84 येईल असं आपल्याला तिथे दिलेलं आहे. चला तर आपण आता हे सॉल्व करूया. सोल्युशन काय येणार इथे, लेट्स प्रेझेंट एज, इथे लिहा लेट्स प्रगती प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. समजा तिचं आजचं वय किती आहे, x वर्षे आहे. Therefore her age before 2 years was, her age before 2 years is equal to काय होणार, आता सध्याचं वय तिचं जेवढं आहे त्यापेक्षा 2 वर्ष कमी असणार. 2 वर्षापूर्वी वय बरोबर, आज 10 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी वय किती असणार आहे, 8 वर्ष. मग ते कसे शोधणार, x - 2 इयर्स म्हणजे 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असणार आहे, हर एज बिफोर 2 इयर्स काय असेल, x - 2 इयर्स. आणि परत काय सांगितलेलं आहे, हेन्स म्हणजे काय, आफ्टर, नंतर. ठीक आहे, लक्षात असू दे. अँड आफ्टर 3 years her age will be, काय असणार आहे तिचं, x + 3 म्हणजे आजच्या वयापेक्षा 3 वर्षांनी ती 3 वर्षानंतर मोठी होणार आहे बरोबर, 3 वर्ष जास्त असणार आहे आजच्या वयापेक्षा, म्हणून x + 3. आणि मग आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, अट काय दिलेली आहे, फ्रॉम गिवन कंडिशन म्हणजे दिलेल्या अटीनुसार की 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे, 84. बघा मग कसं लिहिणार त्याला, x - 2 x + 3 = 84 अशा पद्धतीने. चला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. x ने x ला मल्टिप्लाय केलं x², x ने 3 ला मल्टिप्लाय केलं +3x -2x - 2x -6, 2 3 6 = 84. x² + 3x - 2x म्हणजे किती राहिलं, x - 6 हे 84 इकडे आले -84 होतील = 0. Therefore x² + x मायनस काय होणार, ऍडिशन, परंतु साइन काय उठलं येणार, मायनसच येईल, हे लक्षात असू द्यायचं. 84 आणि 6 90 = 0. तर आपल्याला काय करायचं, 90 मल्टिप्लिकेशन असे 2 नंबर्स फाइंड आउट करायचे. त्यांचं सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे, 1. इझी आहे. कुठले 2 नंबर्स असतील ते, 10 आणि 9. प्लस आहे म्हणून ग्रेटर नंबर प्लस असेल, स्मॉलर नंबर काय असला मायनस. ठीक आहे, लिहून घेऊया. x² + 10x - 9x - 90 = 0. x कॉमन येईल, x + 10, 9 कॉमन येणार -9 राहील का इथे, x मायनस येईल का, नाही, मायनस कॉमन काढले तर मायनसचं काय होईल इथे, प्लस, आणि 9 10 जा 19. आता x + 10 हे ब्रॅकेट कॉमन काढूया, राहिलं काय, x - 9 = 0. Therefore x + 10 = 0 or x - 9 = 0. पुन्हा x +10 तिकडे गेले -10 होतील, और x -9 तिकडे गेल्यावर काय होतील, +9. आता 2 व्हॅल्यूज भेटल्या, मग कोणती घ्यायची, कोणतं वय असणार, निगेटिव्ह कधी वय असतं का, एज असतं का, नाही. इथे लिहून घेऊ पहिले आपण. बट
एज नेव्हर बी निगेटिव्ह, वय कधीही ऋण नसतं, म्हणून x is not equal to -10. Therefore प्रगती's present age is 9 years. म्हणजे तिचं आजचं वय किती आहे? 9 वर्ष आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. आपल्याला त्याच्या 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्ष नंतरचं वय यांचा गुणाकार आपल्याला 84 दिलेला होता. तिचं आजचं वय आपण x गृहीत धरलं, 2 वर्षापूर्वीचं x - 2 होईल आणि 3 वर्षानंतरचं x + 3 होणार, बरोबर. तिचं वय वाढणार आहे 3 वर्षांनी आणि ते वय भेटल्यानंतर त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि अशा पद्धतीने आपल्याला तिचं लास्टला वय जे प्रेझेंट एज आहे ते आपल्याला 9 इयर्स भेटले. ठीक आहे. आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण इथे घेऊ शकता. सेकंड क्वेश्चन काय दिलाय आपल्याला बघा. द सम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 244. बघा, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 244. देन फाइंड द नंबर्स. अशा पद्धतीने दिलेले, बरोबर का. जुन्या सिलेबसचं जर टेक्स्टबुक असेल तर क्वेश्चन असा असणार आहे, परंतु त्यामध्ये एक करेक्शन आहे. तिथे कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स नाही आहे, तिथे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहे. इव्हन म्हणजे काय? सम. ठीक आहे. सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. ठीक आहे. क्रमवार सम नैसर्गिक क्रमवार संख्यांची काय करायची? बेरीज. आणि ती बेरीज आपल्याला किती दिलेली आहे? 244 आणि ते नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. तर बघा सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल बघतोय आपण. लेट the 2 consecutive even natural numbers are x and x plus 2. समजा ते x आणि x plus 2 असे ते दोन नंबर्स आहेत. आता फ्रॉम गिवन कंडिशन काय दिलेली आहे की त्या जे काही कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत त्यांची जर आपण स्क्वेअरची सम केली, स्क्वेअरची सम म्हणजे दोघांचं पण स्क्वेअर करून घेऊया आणि त्यांची काय करायची? सम. ती किती सांगितलेली आपल्याला? 244. राईट. अशा पद्धतीने ते येणार. तर चला पुढे सोडूया. प्लस याचं एक्सपान्शन कसं करणार? x² प्लस 2 आहे, 2 2 जा 4x प्लस 2 चा स्क्वेअर किती येणार? 4 इज इक्वल टू 244. राइट. x² 2x² प्लस 4x प्लस 4 हे प्लस 244 इकडे आले -244 इज इक्वल टू 0. 2x² प्लस 4x -240 इज इक्वल टू 0. आता याला काय करूयात आपण? 2 ने डिवाइड करूया जेणेकरून आपल्याला आणखी इझी जाईल सोडवायला. डिवाइडिंग above equation by 2 we get 2 ने डिवाइड केलं इथे 2 1 जा 2 येणार प्लस 2 2 जा 4 मायनस 2 1 जा 2 2 2 जा 4 2 0 जा 0. बरोबर. हे इक्वेशन भेटलं. आता आपल्याला काय करायचं आहे? 120 मल्टिप्लिकेशन येईल असे आपल्याला दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचं सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे? 2. मग ते नंबर कुठले? 12 आणि 10. 12 10 चा किती होतं? 120 आणि 12 - 10 2. इथे प्लस साइन आहे म्हणून ग्रेटर नंबर प्लस येणार, स्मॉलर नंबर मायनस येणार. म्हणून x² प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. ठीक आहे. नेक्स्ट काय असणार आहे? यातून आपण x कॉमन काढूया. x प्लस 12 बरोबर. इथून काय कॉमन येईल? -10 कॉमन येईल. इथे राहिलं फक्त x. हे मायनस साइन काय झालं? प्लस. का? मायनस आहे म्हणून. आणि 10 च्या टेबल मध्ये केव्हा येणार? 120 12 नंबरला
is equal to 0. Therefore x plus 12 and in bracket x minus 10. ठीक आहे, x plus 12 कॉमन काढलं, राहिलं काय x minus 10. त्यानंतर x plus 12 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. x is equal to plus 12 तिकडे गेले minus 12 होतील और x minus 10 तिकडे गेल्यावर काय होतील plus 10. परंतु आपल्याला काय सांगितले ते नॅचरल नंबर्स आहे म्हणून इथे लिहूया, but natural numbers are never negative. म्हणजे नॅचरल नंबर्स हे कधीही, नैसर्गिक संख्या कधीही निगेटिव्ह नसतात, ऋण नसतात. म्हणून x is equal to -12 बरोबर आहे का? नाही, x is not equal to -2. Therefore the first number is equal to x. x म्हणजे तो किती होणार? 10 and the other number is another number is किंवा सेकंड नंबर. फर्स्ट घेतले आपण लिहूया सेकंड नंबर. सेकंड नंबर is equal to, number is equal to x plus 2 म्हणजे 10 plus 2 is equal to 10 plus 2 किती होणार? 12. अशा रीतीने आपल्याला फर्स्ट नंबर ठीक आहे इज इक्वल टू x म्हणजे तो 10 आला आणि सेकंड नंबर काय आला? 12. ठीक आहे, शेवटी देअरफॉर दोज नंबर्स आर 10 and 12. त्यामुळे ते नंबर्स कोणते आहेत? 10 आणि 12. ठीक आहे, अशा रीतीने आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. यामध्ये एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा प्रॉपर मीनिंग तुम्हाला लावता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यासाठी जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, वर्ड प्रॉब्लेम जेवढे जास्त प्रमाणात सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, धन्यवाद.